नमस्कार, मी हेमलता लासुरे हेमलता लासुरे किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। बऱ्याच दिवसापासून आपल्या हेमलता चॅनलला व्हिडिओ टाकता येत नव्हत्या, तर आपल्या चॅनलमध्ये आज नवीन वर्षानिमित्त आज भोगी आणि उद्या संक्रांत, तर आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि तर लाडूसाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी गावरान तीळ, 1 वाटी चिकीचा गूळ, जेवढे आपण तीळ घेतले तेवढाच गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धे वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धे चमचे वेलचीची पूड, 2 चमचे तूप आणि 2 चमचे पाणी, इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला, कढई ठेवलेली आहे तापायला, कढई छान तापलेली आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मंद आचेवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे। लो टू मिडियम गॅसवरती आपण शेंगदाणे चांगले खरपूस असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा प्रकारे चांगले खरपूस शेंगदाणे भाजून झाले तर आपण काढून घेऊया। जोपर्यंत शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तीळ भाजून घ्यायचे त्याच कढईमध्ये। बारीक गॅसवर भाजायचे, तडतड आवाज येतो, चांगले फुलतात। मंद आचेवर भाजत राहायचे 2 ते 3 मिनिटं। अशा प्रकारे आपले तीळ पण छानपैकी भाजून झालेले आहेत। खूप लाल नाही करायचे, नाही तर मग लाडू कडवट लागतात। आता आपण काढून घेतोय ताटामध्ये। आता त्या लाडूचा पाक होण्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी म्हणून 2 ताटांना थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचे। गरम गरम आपल्याला त्याच्यावर काढावं लागेल, म्हणून ही पूर्वतयारी आपण आधी करून घ्यायची। 2 चमचे साजूक तूप टाकायचे। तुपामुळे मस्तपैकी लाडूला शायनिंग येते। आणि आता हा किसलेला गूळ टाकायचा, तुम्ही किसून घ्या किंवा इळीने चिरून घ्या, मी हा चिरून घेतलेला आहे। मंद आचेवरच गुळाचा पाक करायचा आहे। पाक व्हायला प्रोसिजरला सुरुवात झाली। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे पाणी। अजिबात घाबरायचं नाही। अशा प्रकारे जर लाडू केले तर कशातच चूक होत नाही। मस्तपैकी घरच्या घरी 1 वाटी गावठी तिळाचे आपले 2 वाटी लाडू तयार होतात। मग आपला सगळा गूळ विरघळलेला आहे आणि पाक होत आला। हे कशाने ओळखायचं तर असा फेस सगळ्या गुळाला आपला येतो। आणि तरीही आपल्याला शंका असेल तर आपण थोडंसं पाण्यामध्ये घेऊन बघायचं पाक झाला की नाही तो। हे बघा, पुन्हा आपल्या गुळाची अशी गोळी झाली ट्रान्सपरंट की आपला पाक तयार आहे। आता आपल्याला टाकायचे अर्धा वाटी केलेले शेंगदाणे आणि हे भाजलेले, हे भरड दळून घेतले आणि हे तीळ, आणि त्याच्यातच आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड त्या पाकामध्ये मिक्स करायचं। ही प्रोसिजर मात्र पटापट करायची आहे, कारण जर थंड झालं तर आपला गूळ कडक होईल। आता गॅस बंद करायचा आहे। गरम कढईमध्ये आपोआपच आपले पाकातला सगळे तीळ मस्तपैकी भिजणार आहेत। मग कढईमध्ये आपला असा छानपैकी तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून मस्त गोळा तयार होतोय, कुठेही लागत नाही। आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं। खूप गरम असतं, हाताला चटका बसतो, म्हणून आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। म्हणजे आकाराचे आपल्याला लाडू करायचे आहेत त्या आकाराचं साईज घेऊन आपण ह्या दुसऱ्या तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे। इतकं गरम आपण तर काही लगेच बांधू शकत नाही, म्हणून थोडंसं आपण असं करून घ्यायचं। थोडंसं थंड झाले आणि खाली तुपाचं ग्रीस लावल्यामुळे आपल्याला हात भाजायची भीती नाही आणि असं छानपैकी लाडू वळून घ्यायचे। हे बघा, अगदीही कसल्याही प्रकारचा त्रास न होता छानपैकी आपला पहिला लाडू तयार झाला। अशा प्रकारे आपण जेवढे काढले डिशमध्ये तुपाच्या तेवढे पटापट वळून घ्यायचे।
हे बघा अशा प्रकारे आपण करून ठेवले लाडू. हाताने वळताना काही तूप वगैरे लावायची गरज नाही किंवा तेल लावायची, पाणी लावायची काहीच गरज नाही. आपोआप आपला तिळाचा लाडू छानपैकी कुठेही हाताला न चिटकता सुंदर असं तयार होते. तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत. पटापट गरम असतानाच, आणि जास्त जर प्रमाण असेल तर हाताखाली 1-2 जणी असतील तर करायचे, नाही तर मग थोडे थोडे करायचे, कारण थंड झाल्यावर हे वळता येत नाही. आणि जरी थंड झालं तरी पुन्हा कढईत गरम करून आपण करू शकतो. अशा प्रकारे आपले तिळगुळाच्या लाडूची व्हिडिओ तयार आहे. तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन पदार्थ बघण्यासाठी आपल्या हेमलता लासुरे किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन पदार्थ घेऊनच. धन्यवाद.